कसा झाला प्रवास? आध्यात्मिक प्रवास कसा झाला? हा प्रवास तर हेच करतायत सर्व तुमचा, फार गाडीत बसून जेवण खावण पर पोहोचवण्याचा करा. आध्यात्मिक प्रवास तुमचा असा जो चाललाय तो खरंच आहे. मी आटपाडीला होतो, जवळजवळ दोन वर्ष होतो. दोन्ही वेळेस दिंडी आली माझ्याकडे. आज तो सोहळा मला आठवतोय. खरंच तो सोहळ्याला येता आलं नाही मला, इलेक्शनमुळे किंवा बाकीच्या कामामुळे. आटपाडीच्या जाधव महाराजांचं अतोट प्रेम तुमच्यावर, सातवेकरांच्यावर आहे आणि त्यांचं आणि तुमचं दोघांचं काही नदी सागराला मिळते तसा हा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये मला असं वाटतं की दिवसेंदिवस हे वारकरी वाढतच चालले. आज तर 450 मला समजतं. आणि हळूहळू मी पाहतो की थोडं जनरेशनचा बी मिळायला लागला. म्हणजे तरुणापासून लहानापासून आता वयस्कर आता आजी बसल्यात. हे सुद्धा एक वारकरी संप्रदायाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल. कारण हळूहळू मधल्या पिरियडमध्ये तरुण मुलं आणि मुलं किंवा मुली ह्या येत नव्हत्या. आता सरांच्यामुळे आणि बाकीचं सर्व नियोजन बी महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा हे नियोजनबद्धता आणि अध्यात्माची आवड निर्माण होणं घरापासूनच ही दिसायला लागलेली आहे. आणि याचा नक्कीच फायदा आपलं राष्ट्र प्रबळ करण्यासाठी, आपली सामाजिक व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी आणि स्वतःचा विकास विकास करण्यासाठी या सर्व गोष्टीचा परिणाम या वारकरी संप्रदायातून आपल्या समाजासाठी होतो. हेच कार्य डॉक्टर निकम सर, बाकीचे सर्व आपले संप्रदायातले लोक करतायत. आणि त्याचा काहीतरी खारुटीचा वाटा आम्हाला करायला मिळतो. ते म्हणले कसे की एक काम झालं की त्यांना 450 लोकांची सेवा करायला मिळते, मला एखादी सेवा करायला मिळते. त्यामुळे ही सेवाच आहे. आमच्या पोलिसांचं वाक्यच आहे ना, सदरक्षणालय खल निग्रहालय. म्हणजे सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा संहार करायचा. ह्या दोन्ही गोष्टी काम करायचं जे असतं, तर सज्जनांचं रक्षण हे अशी आध्यात्मिक शक्ती ज्याला प्राप्त होती ती सज्जनांचं रक्षण करतात. दुर्जनांचा संहार करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. नाथाळाच्या मारावी काठी असं म्हणतात ना, तशी काठी मारायचं काम आमच्याकडे आहे. त्यामुळे ते आम्ही करतोय. पण तुम्ही खऱ्या अर्थाने संत महात्मा जपण्याचं काम, सज्जनांचं रक्षण करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्याचं काम ह्या दिंडीद्वारे होत आहे. आणि हे काम केल्यामुळे आम्हाला 10% फक्त कंट्रोल करायचं आहे. सामाजिक नियंत्रण जे म्हणतात ना पोलीस करतो, ऍक्च्युली 90% लोक चांगले असतात म्हणून ते नियंत्रण होतात. सर्वच जण खराब झाले तर नियंत्रण कोण करणार? पोलीस करू शकत नाही. त्यामुळे हे करण्याचं काम हा जो वसा घेतलेला आहे आपल्या सातवे गावातील आणि बाकीच्या परिसरातील लोकांनी आणि सरांनी आणि बाकीच्या सर्व भाविकांनी, तो खरंच खूप छान आहे. या प्रवासातला आध्यात्मिक प्रवास आहे जो द्वैताकडून अद्वैताकडे जातोय. आणि तुमचा जो प्रवास आहे इथून जो आटपाडीला जातोय आणि त्या प्रवासातला हा एक शेवटचं पुष्प म्हणून मला इथे यायला संधी मिळाली, त्याचा मी खरंच आभारी आहे. आणि अशाच पद्धतीने तुमचं प्रयत्न राहावं. आळोबाचरणी नक्कीच मला आता याची खूपच उत्कंठा आहे. कारण हा प्रवास मी सुद्धा आटपाडीवरून करत आलोय, हातकणंगलेपर्यंत आलोय, आता आळोबापर्यंत जवळच आहे. त्यामुळे नक्कीच आपली भेट पुन्हा तिथेच होईल. पुन्हा जाता जाता मी 2-3 गोष्टी महिलांसाठी सांगेन. कारण आता सध्या सर्वच महिला म्हणजे लाडकी बहीण झालेली आहे. त्यामुळे मी महिलांसाठी सांगेन, तुम्ही मात्र आपल्या घरच्या मुलींना मुलांना शिक्षण देण्यासाठी कमी पडू नका. मोबाईल पासून दूर ठेवा, सतत लक्ष द्या. आपला स्वतःचा वेळ जास्तीत जास्त मुलांच्या मध्ये घालवा. आणि महिलांच्या बद्दल कुठलीही तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला 112 एक छान मोबाईल सेवा आहे, घरपोच सेवा आहे. पोलीस स्टेशन सदैव आपल्या दाराशी राहील. आपल्या जी काही सेवा आहे महिलांच्या सुरक्षेची आम्ही पोलीस नक्कीच करू. पुन्हा एकदा आपल्या कार्याला शुभेच्छा. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवकाशा नावानं